अकोला जिल्ह्यातील कार्यालय उडवून देण्याची थेट धमकी देणारा ईमेल पोलीस यंत्रणेला प्राप्त होताच संपूर्ण जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली। या घटनेनंतर प्रशासन तातडीनं अलर्ट मोडवर आलं असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काटेकोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रवेशद्वारांवर कडक तपासणी सुरू करण्यात आली असून वाहनांचीही झाडाझडती घेतली जात आहे। भातकुली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्री, जुगार तसेच वरळी मटका चालवणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली। यानंतरही असे अवैध प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या वतीनं देण्यात आला आहे। पैठण तालुक्यातील घारेगाव एकतुनी परिसरातील सुखना नदीतून अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। आढूळ महसूल मंडळात काही महिन्यांपासून थांबलेली वाळू चोरी पुन्हा जोमात सुरू झाली असून वाळू तस्करांनी पुन्हा डोकं वर काढलंय। आम आदमी पक्षानं अमरावती महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून दिल्ली व पंजाब मॉडेलवर आधारित अत्याधुनिक सुविधा शहरात उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि कामकेंद्रित राजकारण हा पक्षाचा मुख्य संकल्प असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे। नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर रक्तदाब वाढल्यानं माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत। नाशिकचे पोलीस माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचं वॉरंट घेऊन लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत। मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारला असून राजीनाम्याचे पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवलं आहे। त्यामुळे आता कोकाटे यांचं मंत्रिपद अधिकृतरित्या गेलेलं आहे। गृहनिर्माण घोटाळ्यामुळे कोकाटे यांना मंत्रिपद गमवावं लागलंय। त्यांच्या विरोधात पोलिसांनी अटक वॉरंट जारी केलंय। यंदा उमेदवार निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं विविध प्रभागांमध्ये 3 सर्वे करून घेतले आहेत। त्यामध्ये कोण प्रबळ उमेदवार राहू शकतो, विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असू शकतो, पक्षात नवीन आलेल्यांपैकी कुणाला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशा मुद्द्यांवरही सर्वेमध्ये पक्षानं माहिती गोळा केली आहे। राज्यातील अनेक माजी आमदार, माजी नगरसेवकांनी सोयीच्या पक्षात प्रवेश केला आहे। काही दिवसांपासून तर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे। असे असतानाच आता ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या एका बड्या नेत्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला असून हा नेता आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीत ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। आयकर विभागानं शिल्पाच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकलाय। शिल्पाच्या बंगळुरूमधील प्रसिद्ध हॉटेल बास्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे। आयकर विभाग केवळ मुंबईतीलच नव्हे तर बेंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणीही छापे टाकत असल्याची माहिती समोर आली आहे। आदित्य धर याचा चित्रपट धुरंधर थिएटर्समध्ये कमाल दाखवत आहे। अवघ्या 13 दिवसात या चित्रपटानं कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत। या चित्रपटात अक्षय खन्ना याच्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचलंय। अक्षय खन्ना यानं या सिनेमात रहमान डकतची भूमिका केली आहे। तो कराचीमधील लियारी भागातील कुख्यात गँगस्टर होता। तो 2दा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता। दुसऱ्यांदा मात्र त्याला एक चूक भोवली आणि त्याचा एन्काउंटर झाला।